हो बापरे, आय अंडे एवढं मोठं. हा, बनावासाठी ऑमलेट. एवढं मोठं अंडा ऑमलेट कितलं मोठं बने बरं. हो बापरे, अंडा में धुआ का बनी रायना भाऊ. हुकुम म्हणा का. हुकुम कशाना हुकुम. आय अंडा फोड टाकन मजा ना अशी रायना तडी. हा ते अंड कोण आणती माले. मन नुकसान कर दे ना 20 रुपयानं. दुकान में ना नव्हतं मी ते अंड एवढं मोठं. आणि हो भो, मी काय तुन काका बिका नाही बरं. म्हण लगीन बी नाही व्हायले अजून मजा ना काका म्हण रायना. लगीन कशाला लगीन नाही लोकीन. आता कोण पोर देवा यावच्या मन गोटाले. हो, एकला काय करू करू कराय ना. हो, ते एक अंडाने काय लिहि बसणार. मी जीन आहे जीन जादूगर. तुमले जे लागे ते आण दिसू. तुम्हाला 3 विष पुऱ्या करायला येले मी. 3 विष का ब 1000 का ब नाही. 1000 विष नाही देऊ शकाबो. आमना नियम नाही तसं. असा कोणता नियम आहे आणि कोणी बनायले फोन लावत त्याले. नाही भाऊ, फोन नाही लावू शकत. हा आमना नियम नाही. मग एक काम कर, मला 1000 जीन पाहिजे. पहिला तमाशा कोणता चक्र में जोडे फसे गो मी. नाही ना भाऊ, काय मजा ले रहा ना तो भी. सीधा 3 विष मागा ना होते तर माग ना. मग हाय नाही ते नाही, हाय नाही ते नाही, काय शे मग तू पण. काय लाल जीन बन ना मग तू. घरात बसताना माख्या मारत काय लिहा लोकेशला उल्लू बनाय राहना. जीने जे मागवते तर आज नाही. ही म्हणाय ना डोकंच नाही काम कराय ना यार. जाते गाय छापले येते बाजून दुकान में. अरे वय रे ताता, संधीना फायदा झुकले राहण्यात होते. जीन येणार मी थोडी तर इज्जत कर. गरीब ते गरीबच राशी बापू तू. लोक सोनं चांदी काय काय मोठं मागतस आणि तू गायछाप मागे राह ना. चमन कथाना चमन मोठं माग काहीतरी मोठं. जा मग मोठी गाय छापले ये. भाई ना तमाशा तू नका डोकं मी तो फिर जायले रे भाऊ. मी आज लगो मन बापले काय छापणे अंडीनी. तू कोण आहे. दर याले 20 रुपया नाटके नको करू. दाने गाय छापले ये 5 रुपया तू लिहिले आणि 5 रुपया माल परत दे. 5 रुपया मी लिहिले ना अण्णा. सांगत ना का कोले. इतला टाइम होई घ्या अक्काना पत्ताच नाही. अक्का जाईल कुठे नेमकी. मग काल भाऊ कोण कोण राहस तुमने घरमा. काय भाऊ एवढं अंडा मामी कसा रास मालिक माहिती. आणि कोण रे अको त्या अंडा मा. तसं नाही रे भाऊ, म्हणजे कितला भाऊ बहिणी तुम्ही. शेत व 2 भाऊ पण कथा आहे ते कोले माहिती आहे. मी इथला वरच जाय ना या अंडा मा बनवतो ना. तुझी माय खायचं तुले. काय रे आटे बस ना तू. काय सोमवारने धुंडी राही ना तुले. कोणत्या कोपरा मग घुशी जास रे. आणि याव काय मुसडी ना कोणी. राम भाऊ कोणी बाय लाल मिरची काय मुसडी ना बोल राहणे वाली. तू तीर मारे जरा सामने दल्ली ना. काही नाही काढे टपरीवर उभा तुम्ही. टपरीवर ते मी गई तो देखाले. अख्खं गाव जामले म्हणून टपरीवर होतो म्हणे. आणि ते शेणपुंज आवराने एवढं काम पडेले. थोडी लाज वाटू दे. दैडी बाई आवरी राहिनी ते. थोडासा मदत नाही करू शकस का. कपडा लत्ता आवरा नाहीत. भांडा कुंडा धुवा नाहीत. घर झाडा नाही. घर पुसा नाही. कितला कामे पडेले. कोणावर आता ते एवढा कामे. हाव काय हावशे ना. हाव काय काम करी मग. जादू करे म्हणदोस. कपडा लत्ता भांडा कुंडा बठावरी लिहाव.
वो लोग मुझे मार डालेंगे, वो लोग मुझे छोड़ेंगे नहीं। सुन सुन, कौन लोग? अरे बड़े खतरनाक लोग हैं। चला भाऊसन मी लागेल शेणपुंजावर आले तर आपला जीन भाऊसले म्हणे एक सांगणे खेडागाव मैशात ते समाईन राहायच्यात आटे गाय छापे लिहाल जाणं पडी आणि शेणपुंजा बी आवरणं पडी भलता खतरनाक लोक आहेत. चला मग गण काम पडेल शेणपुंजा आवरीशने अजून कपडा बी धावाना आहेत. व्हिडिओ आवडला होय ते लाईक करा आणि आपला खानदेशी गौरव चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमा काय तुमले आवडणं नाही आवडणं ते कमेंटमा सांगा. चला भेटूत पुढल्या व्हिडिओमा. जय खानदेश.